श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी देवघरे असते, म्हणजे देवारा असतो. त्यामध्ये आपण आपल्याला हवे ते म्हणजे आपले जे आराध्य असतात, जे आराध्य देव असतात त्यांची आपण स्थापना करतो, त्यांची नित्यसेवा नियमाने करतो. पण देवपूजेचे काही नियम आहेत, तर आपल्याला ते नियम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. या नियमांचे पालन करून जर आपण देवपूजा केली तर घरात आपल्या यश सुख समृद्धी येईल व घरात कशाचीही कमतरता पडणार नाही. चला तर मग आपण पाहूया हे साधे व सोपे नियम काय आहेत ते. त्या अगोदर तुम्ही माझ्या स्वामी कृपा या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. आपल्या घरातला देवारा हा ईशान्य दिशेलाच असावा. काही कारणास्तव तो आपण पूर्वेला ठेवू शकतो, म्हणजे सूर्य उगवण्याची जी दिशा आहे तिथे आपण देवघर बनवू शकतो. अगदीच तिथेही बनवणे शक्य नसेल, पूर्वेला सुद्धा आपल्याला देवघर बनवणे शक्य नसेल तर उत्तरेला सुद्धा उत्तर दिशा सुद्धा ही आपल्या देवघरासाठी शुभ मानली जाते. घरातला देवारा एवढाही उंच असू नये की तुमचा हातही पोचणार नाही किंवा उभे राहून पूजा करावी लागू नये. उद्देश असाच आहे की जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याला खाली बसूनच ती पूजा केली पाहिजे. उभे राहून किंवा खुर्चीवर बसून पूजा करू नये. काही लोकांना गुडघ्याचा त्रास होतो, त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसून पूजा करावी लागते. ज्यावेळी तुम्ही खुर्चीवर बसून पूजा करता त्यावेळी तुमची उंची देखील देवापेक्षा उंच असू नये. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना नेहमी आपल्याला आसनावर बसूनच पूजा करायची असते, कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते. म्हणून पूजा आपण करणार असाल तर जमिनीवर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. ज्यांच्या कपाळावर तिलक असतो त्यांचीच पूजा देवापर्यंत पोचते असे म्हटले जाते. म्हणजे पूजेची सुरुवात करण्या अगोदर कपाळावर आपल्याला गंध लावायचा असतो. आपण जे कुंकू लावतो, जे स्वतः वापरतो ते देवाला वापरू नये. देवाचं कुंकू हे वेगळं ठेवावं. देवासाठी वेगळं कुंकू देवघरामध्ये ठेवावं, आपल्यासाठी वेगळं ठेवावं. नंतर देवाला आपण ज्या अक्षदा वापरतो ते तुटलेले नसावेत, म्हणजे ज्या तुटलेल्या अक्षदा असतात त्या नसाव्या. अखंड असतात ना, ते तांदूळ घ्यायचे असतात. देवाचं पाणी हे नेहमी ताजे व शुद्ध असावे. पण असे ठिकाणं काय आहेत की रोज तिथं पाणी येत नाही. अशा वेळेस आपण जेव्हा देवासाठी पाणी घेतो तेव्हा त्याच्यामध्ये एखादं तुळशीचं पत्र किंवा बेलाचं पत्र टाकावं व ते पाणी आपण पूजेला घेऊ शकतो. देवावर पाणी घालताना हाताने शिंपडून घालायचं नाही, म्हणजे हातमध्येच घालायचे नाही. डायरेक्ट तांब्यानेच देवावर आपल्याला पाणी ओतायचं आहे. म्हणजे आपण ताम्हणात देव घेतो तेव्हा त्यांना आंघोळ घालतो तेव्हा हाताने पाणी त्याच्यावर टाकायचं नाही, तांब्याने डायरेक्ट पाणी टाकायचं. नखांचा स्पर्श त्या देवाच्या पाण्याला होऊ द्यायचा नाही. नखांचा स्पर्श होऊ नका. देवांसाठी जे पाणी आपण भरून ठेवतो हे काचेच्या भांड्यात भरून ठेवू नका. म्हणजे समजा तुम्ही जर भांडं तुमच्याकडे 2 दिवसांनी पाणी येत असाल, देवासाठी तुम्ही वेगळं पाणी ठेवत असाल तर ते काचेच्या भांड्यात भरून ठेवायचं नाही. तांब्याच्या ठेवू शकता, स्टीलच्या भांड्यात ठेवू शकता, पण काचेच्या भांड्यात भरून ठेवायचं नसतं. नंतर देवासाठी जो आपण दिवा लावत असतो तो रोज स्वच्छ करायचा असतो व वातसुद्धा ही रोज बदलायची असते. एकदा लावलेली वातीचा उपयोग परत होता कामा नये. वाती रोज बदलल्यामुळे तुमचे भाग्य उजळण्यास सुरुवात होते. दिवा नुसता जमिनीवर ठेवू नये. दिव्याला काहीतरी आसन द्या व मग त्याच्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे. नंतर एका दिव्याने दुसरा दिवाही प्रज्वलित करायचा नसतो. त्यामुळे अडचणी, आपल्या ज्या आयुष्यातल्या अडचणी असतात त्या वाढतात. तुपाचा दिवा हा देवाच्या उजव्या बाजूला व तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या बाजूलाच लावायचा असतो. एकाच देवाऱ्यात 3 मूर्त्या, म्हणजे एकाच देवाच्या आपण जो देवारा असतो एका देवाच्या 3 मूर्त्या किंवा 3 फोटो असू नयेत. देवाच्या मूर्त्या ह्या जास्त मोठ्या किंवा उंच असू नये, कारण त्या मूर्त्यांना मोठ्या मूर्त्या कुठं असतात, मंदिरामध्ये असतात किंवा शक्यतो जास्त मोठ्या मूर्त्या ठेवत नाही, कारण जास्त मोठ्या मूर्त्यांना रोजच्या रोज नैवेद्य दाखवला पाहिजे, रोज पूजा केली पाहिजे. व मोठ्या मूर्त्या जर घरामध्ये असल्या तर दार बंद करून आपल्याला कुठं गावी जाता येत नाही. अडचण ह्या सगळ्यांनाच असतात, कुठे ना कुठेतरी आपल्याला गावे जावेच लागते. म्हणून दार बंद करून आपल्याला कुठेतरी जायलाच लागते. म्हणून जास्त मोठ्या मूर्त्या ह्या देवघरात ठेवू नये.
शास्त्रानुसार देवघरात मध्यम उंचीच्या मूर्त्या ठेवणे शुभ मानले जाते. देवघरात तुटलेले फोटो किंवा तुटलेल्या मूर्त्या ठेवू नये. त्यामुळे काय होतं, आपली प्रगतीही थांबू शकते. त्यामुळे आपण केलेली पूजा ही म्हणजे आपण केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत नाही. देवाची पूजा करताना मौन पाळा किंवा एखादा मंत्र म्हणा. मंत्र येत नसेल तर फक्त ओम नमः शिवाय म्हणू शकता. पूजा करताना कोणाशी बोलायचं नाही, नंतर कोणाचा फोन घ्यायचा नाही. त्यामुळे आपलं लक्षही विचलित होतं. देवांना आपण जेव्हा फुले वाहतो तेव्हा 3 बोटांनी व्हायचे असतात. ते म्हणजे उजव्या हाताचा अंगठा, मध्यमा व अनामिका अशी 3 बोटं घ्यायची व त्या बोटांचा वापर करायचा फुलं वाहण्यासाठी. नंतर आपण या 3 बोटांनी जी फुलं वाहतो त्याचे पावित्र्य हे वेगळेच आहे. देवांना तुटलेली फुले वाहू नयेत. देवाऱ्यात देव ठेवताना 2 मूर्त्यांमध्ये 1 इंचाचं तरी अंतर असावं. देवघरात आपण शंख ठेवतो तो प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नये. त्यासाठी सुद्धा एखादं आसन ठेवावं. शास्त्रानुसार शंखाला हे लाल कलरच्या आसनावर ठेवणं शुभ मानलं जातं. शंखामध्ये थोडेसे पाणी भरून ठेवावे व ते दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये शिंपडावे. कारण शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे व शंखातील पाणी घरात शिंपडल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते. घरामध्ये अन्नपूर्णा माता ठेवली तर ती तांदळात ठेवावी, नुसतीच ठेवू नये. देवपूजा झाल्यावर आपल्याला आरती ही केलीच पाहिजे. त्यामुळे देवपूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळते. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की देवपूजेत फुलं नसली तरी चालतील, धूप नसले तरी चालेल, पण मंत्र नसले तरी चालतील, पण आरती ही झालीच पाहिजे. नैवेद्य हा साधा म्हणजे अगदी साखरेचा सुद्धा तुम्ही दाखवू शकता. हे असे काही आपल्या देवपूजेचे नियम आहेत. ते तुम्ही पाळा. तुम्हाला देवपूजेचे नक्कीच छान फळ मिळणार आहे. नमस्कार.